नमस्कार फ्रेंड, तुमचं स्वागत आहे माझे सुवर्ण क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर। आज आपण हा सुंदर असा गजरा बनवण्यासाठी शिकणार आहेत। शेवटला आहे बघा, हे असे पान पण शिकणार आहेत। चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया। गजरा बनवण्यासाठी आपण हा ग्रीन कलरचा धागा वापरणार आहे, ठीक आहे। पहिला तर बघा, पहिला आपल्याला गाठ बांधून घ्यायची एक, या पद्धतीने गाठ बांधून घेतली। त्यानंतर आपल्याला साकळ्या बनवायच्या। तुम्हाला जेवढं छोटा पाहिजे तर कमी साकळ्या करा, जास्त पाहिजे असेल लांब पाहिजे असेल तर जास्त साकळ्या करा। मी 60 साकळ्या बनवणार आहे बघा। 1 2 3 4 5 6 7 आपले हे साखळी करून झालेली, मी 60 साकळ्या करून घेतलेल्या। आता त्यानंतर आपल्याला प्रत्येक एक साखळीमध्ये सिंगल खांब करायचे। तर पहिली साखळी सोडून बघा, दुसऱ्या साखळीमध्ये बघा सिंगल खांब करून घ्यायचे आपल्याला। प्रत्येक साखळीमध्ये एक सिंगल खांब। या प्रकारे पूर्ण आपण जेवढी साखळी बनवली तेवढी साखळी आपल्याला पूर्ण सिंगल खांब करून घ्यायचे। प्रत्येक एक साखळीमध्ये आपल्याला एक सिंगल खांब या प्रकारे पूर्ण करून घ्यायचे। हे बघा, बघा याच प्रकारे मी असे सिंगल खांब करून घेतलेले आहेत। बघा आपले सिंगल खांब झालेले, प्रत्येक साखळीमध्ये एक एक सिंगल खांब केला। त्यानंतर बघा एक साखळी घ्यायची आणि त्यानंतर लांब थोडंसं लांबसर असं हे कट करून घ्यायचं। बघा हे बघा, हे कट करून घेतल्यानंतर आता आपण हा व्हाईट धागा जोडून घेणार आहेत। त्यासाठी पहिले एक नॉट बांधून घ्यायची। बघा एक नॉट बांधून घेतलेली, काठ बांधून घेतली आपण। त्यानंतर याच्यात आपण जिथनं खांब स्टार्ट केले होते तिथे बघा आपण हे एक साखळी सोडलेली, बघा त्याच्या वरच्या साईडला इथे असं जोडून घेणार आहे। हे बघा एक साखळी करून घेणार आहे, त्यानंतर 2 3 बघा 3 साखळ्या करून घ्यायच्या। त्यानंतर बघा सेम त्याच जागेवरती आपल्याला खांब करून घ्यायचे। बघा हा एक खांब केला, सेम त्याच जागेवर 2 खांब केले, हे 3 केले, 3 खांब झाले आणि हे 4 आणि साखळी 5, म्हणजे आपल्याला किती प्रत्येक खांबाच्या वरती स्टिचमध्ये 5 खांब करून घ्यायचे। त्यानंतर धागा असा ओढून सुई काढून घ्यायची। आपण जिथे साखळी केली होती बघा त्याच्या वरच्या साईडला बरोबर सुई टाकायची। बघा ही असं टाकून बघा सुई जिथून काढली ते एक आणि पुढच्या साईडने असं ओढून घ्यायचं आहे। बघा या पद्धतीने आपलं पफ स्टिच होते। त्यानंतर एक साखळी घ्यायची, एक साखळी घेतल्यानंतर बघा परत आपल्याला पुढचे खांबाच्या वरती जे जागा आहे तिथे स्लिप स्टिच करायची एक जाऊन। हे बघा ही स्लिप स्टिच झाली। त्यानंतर धागा ओढून घ्यायचा आणि आपल्याला त्यामध्ये 5 खांब करून घ्यायचे, डबल खांब। 1 2 3 बघा 2 5 झाले आपले। त्यानंतर सुई आपल्याला इथं धागावरून काढून घ्यायची आणि हे बघा पहिल्या खांबाच्या वरती जॉईन करून हे बघा आपण असं पफ स्टिच करून घ्यायचे। बघा एक साखळी पुढच्या गॅपमध्ये परत आपल्याला एक स्लिप स्टिच करायची आहे। बघा परत आपल्याला 5 खांब करायचे। याच पद्धतीने आपल्याला हा राऊंड कंप्लीट करायचा आहे। बघा एक खांब झाला, हा 2 झाला, 3
4 5 बघा हे 5 झाल्यानंतर आपल्याला सुई काढून घ्यायची. परत पहिल्या खांबामध्ये बघा वरच्या साईडला आपल्याला इथे सुई टाकायची. इथून या पद्धतीने काढून घ्यायचे. एक साखळी करायची. बघा याच पद्धतीने आपले हे फुलं बनत जातील. बघा मैत्रिणींनो, ह्या अशा आपल्या डिझाईन आपण जसं फुलं हे बनवत जाऊ कडकडीने, तर बघा असं हे फोल्ड होत जाईल. आपल्याला प्रत्येक एका स्टिचमध्ये डबल खांब बनवायचे 5 डबल खांब बनवल्यानंतर आपल्याला पफ स्टिच करायचे त्याचं. हे बघा या पद्धतीने आपल्याला पूर्ण हा राऊंड असाच कंप्लीट करून घ्यायचा आहे. हे 4 झाले. डबल खांब करायचे तर हे 4 आणि हे 5. बघा हे 5 झाल्यानंतर सुई काढून घ्यायची. परत पहिला जो खांब आपण स्टार्ट केलेला त्या खांबाच्या इथे वरती घालायची बघा इथे, आणि याच्यातून काढून घ्यायचं. बघा हे एक साखळी पुढच्या. चला तर आपण हे असंच पुढं बनवून घेऊया. या पद्धतीने आपलं हे बनून झालेलं बघा. हे स्टार्टिंगपासून असं राऊंड आता आपल्याला बघा इथे आपण लास्ट झालेलं आहे आपलं शेवटचं. त्यानंतर बघा इथे एक स्लिप नॉट टाकून घ्यायची. आता आपलं हे इथे राऊंड एंड झालेलं आहे बघा, संपलेलं आहे इथे बघा स्लिप नॉट टाकून घ्यायची आपल्याला. हे बघा इथे स्लिप नॉट टाकून घ्यायची. हे बघा या पद्धतीने स्लिप नॉट टाकल्यानंतर आपल्याला इथे 3 खांब करून घ्यायचे. पुढच्या साईडला बघा आपण जे हे सिंगल खांब केले होते त्याच्या पुढच्या साईडची ही लाईन आहे तिथे बघा, तिथं करतो आपण आता. इथे परत आपल्याला पफ स्टिच करायचे, परत फुलं करायचे. 1 2 3 3 हे 4. हे 4 झाल्यानंतर ही साखळी आपलं 5 होतं. ही सुई काढायची. परत पहिला जी साखळी केलेली आपण तिथे घालायची आणि हे पुढचं ओढून घ्यायचं. बघा इथे स्लिप स्टिच करून घ्यायची. हे बघा या पद्धतीने. त्यानंतर एक साखळी करायची आपल्याला. साखळी केल्यानंतर आपल्याला पुढचं जे स्टिच आहे इथे बघा स्लिप स्टिच करून घ्यायची परत. हे बघा स्लिप स्टिच करून आपल्याला सेम बघा ही जी लाईन आहे तिथे बघा, ही जी लाईन आहे इथे परत आपल्याला हे पफ स्टिच करून घ्यायचं आहे. चला तर पूर्ण करून मग तुम्हाला दाखवते. हे बघा आपलं सेकंड राऊंड पण पूर्ण कंप्लीट झालेला आहे. हे प्रकारे आपल्याला दिसेल गजरा. त्यानंतर बघा आता हे सेकंड राऊंड कंप्लीट केल्यानंतर आपल्याला बघा हे पफ स्टिच करून घेतलेले ते बघा हे मध्यभागचं दिसते बघा, तिथे आपल्याला स्लिप नॉट करायची. इथे हे बघा इथे स्लिप नॉट करायची. स्लिप नॉट केल्यानंतर आपल्याला 3 साखळ्या करून घ्यायच्या तिथे. हे बघा 3 साखळ्या करून घेतल्यानंतर इथे आपल्याला आता पफ स्टिच करायचे. परत अजून 4 खांब करून घ्यायचे. बघा हे 3 2 झाले. हे 3 झाले. हे बघा आणि हे बघा 4 झाले. आणि आपले साखळी धरून 5 हे पफ स्टिच करून घेऊया. हे बघा हे पफ स्टिच करून घेतले. आता बघा आपल्याला आहे ना ही जी मधली लाईन आहे इथे पण आपल्याला
पफ स्टिच करून घ्यायचे. तर बघा आपण इथे पहिलं स्लिप नॉट करून घेऊ. स्लिप नॉट करून घेतलेली. आता स्लिप नॉट केल्यानंतर आपल्याला इथे डबल खांब करायचे आहेत. ह्या मधल्या स्टिचमध्ये इथे पफ स्टिच करायचं आहे. बघा परत 1 2 3 साखळी करून घेतली. त्यानंतर बघा आता इथं आपल्याला पफ स्टिच करायचे. बघा हे मधल्या राऊंडला असं धागा घ्यायचा आहे. बघा पुढच्या साईडने 1 2 झाले आपले. हे 3 झाले. 4 अजून एक 5. पफ स्टिच करून घेऊ आपण. हे बघा या पद्धतीने पफ स्टिच करून घेतले. बघा आता एक टर्न करून घेतलेले. हे बघा मधल्या साईडचे जे भाग आहे त्या सुईने असं वरती घ्यायचं. हे बघा जो मधला भाग आहे बघा दिसतोय ना, हा बरोबर हे बघा सुईने वरती घेऊन इथं स्लिप नॉट करून घेऊ आपण. हे बघा स्लिप नॉट केल्यानंतर इथं आपल्याला आता खांब करायचे. डबल खांब करतोय आपण. दोन झाले आपले. 3 4 आणि हा लास्टचा. हे बघा 5 आपले. हे 5 खांब झाले. आता पफ स्टिच करून घेऊ आपण. हे बघा हे पफ स्टिच करून घेतलं आपण. नंतर एक साखळी नंतर बघा पुढचे जे आहे हे बघा इथली साखळी, यामध्ये परत आपल्याला अजून पफ स्टिच पहिलं हे स्लिप नॉट करून घ्यायची. त्यानंतर स्लिप नॉट केल्यानंतर आपल्याला इथं डबल खांब करून घ्यायचे. हे बघा या पद्धतीने आपले हे दिसायला लागेल. आता एक साखळी घेतल्यानंतर पुढच्या साखळीमध्ये आपल्याला स्लिप नॉट टाकायची आहे. बघा हे जे 2 फुलांमधले जी साखळी दिसते बघा, त्या साखळीमध्ये आपल्याला स्लिप नॉट करून घ्यायचे आणि तिथेच आपल्याला खांब करून घ्यायचे. डबल खांब म्हणजे पफ स्टिचसाठी. चला आपण असंच कंप्लीट करून घेऊ. हा पण राऊंड खूप छान गजरा होतो. त्यानंतर मी याला पत्ता कसा नॉट आणि आपल्याला ग्रीन कलरचं एक पान बनवायचं त्याला, ते पण बनवून हा राऊंड कंप्लीट झाला की करूया आपण. हे बघा या पद्धतीने आपली ही डिझाईन दिसायला लागते. ठीक आहे, चला हे राऊंड कंप्लीट करून घेऊया. हे बघा आपली तिसरी पण लाईन या पद्धतीने बनून झाली. असा आपला सुंदर असा गजरा तयार झालेला आहे बघा या पद्धतीने. त्यानंतर आपण हा धागा हे बघा कट करून घेणार आहे आणि क्लोज करून घेणार. हे बघा या पद्धतीने झाले. आता आपल्याला इथे नॉट करायची गजरा बांधण्यासाठी. तर बघा आपण हा ग्रीन कलरचा धागा आहे हा जोडून घेऊया.
गाठ बांधून घेतली. हे बघा, ही गाठ बांधून घेतल्यानंतर बरोबर बघा याच्या इथे वरती आपण जॉईन करून घेऊया. हे बघा या पद्धतीने केलं. त्यानंतर आपल्याला साखळ्या करायच्या. 1 हे बघा 1 2 3 4 5 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 बघा 15 साखळ्या करून घेतले. तुम्हाला जेवढी नॉट ही मोठी पाहिजे तेवढे तुम्ही करू शकता ते. आणि आपल्याला इथं आता एक पान बनवायचे बघा. हे 15 साखळ्यानंतर आपल्याला वरती 10 साखळ्या घ्यायच्यात बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे बघा 10 साखळ्या घेतल्या. त्यानंतर वरची एक साखळी सोडून दुसऱ्या साखळीमध्ये आपल्याला सिंगल खांब करून घ्यायचं एक. हे बघा सिंगल खांब. त्यानंतरच्या साखळीमध्ये हाफ खांब करून घ्यायचं आहे. हे बघा हाफ खांब. त्यानंतरच्या पुढच्या साखळीमध्ये परत एक हाफ खांब करून घ्यायचं आपल्याला. हे बघा त्यानंतर पुढच्या साखळीमध्ये आपल्याला डबल खांब करून घ्यायचं एक. हे बघा डबल खांब झाल्यानंतर पुढच्या साखळीमध्ये अजून एक डबल खांब. त्याच्या पुढच्या साखळीत अजून एक डबल खांब. असे 3 डबल खांब 3 साखळ्यांमध्ये करून घ्यायचे. त्यानंतर पुढच्या साखळीत हाफ खांब करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढच्या साखळीमध्ये बघा परत एक डबल खांब करून घ्यायचं आहे. हाफ डबल खांब करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतरच्या साखळीमध्ये आपल्याला सिंगल खांब करून घ्यायचं एक. हे बघा हा सिंगल खांब. हे झाल्यानंतर आपल्याला हे टर्न करायचे. परत आपण जिथं सिंगल खांब केलं आहे तिथे परत आपल्याला एक सिंगल खांब करून घ्यायचे बघा. त्यानंतर हाफ खांब करून घ्यायचं एक. त्यानंतर पुढच्या साखळीत अजून एक हाफ खांब करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढच्या साखळीत डबल खांब. त्यानंतर पुढच्या साखळीत अजून एक डबल खांब. त्यानंतर पुढच्या साखळीत अजून एक डबल खांब. त्यानंतर हाफ डबल खांब. अजून एक हाफ डबल खांब पुढच्या साखळीत. आणि लास्टच्या साखळीत आपल्याला सिंगल खांब करून घ्यायचं बघा. आणि लास्टला बघा इथे वरती जे स्लिप आपण एक साखळी सोडलेली तिथे स्लिप स्टिच करून घ्यायचे बघा. या पद्धतीने आपला पत्ता तयार होईल. हे बघा. त्यानंतर वरती एक चेन घ्यायची, एक साखळी घ्यायची म्हणजे. त्यानंतर बघा वरच्या साईडने आपल्याला सुई घालायची. खालच्या साईडने धागा ओढून स्लिप नॉट करायची. हे बघा स्लिप स्टिच करायची म्हणजे ती साखळी बनत जाईल आपली. हे बघा या प्रकारे. हे बघा ही स्लिप स्टिच करून घ्यायची. हे बघा ही साखळी बनत जाईल आपली. सेम आपल्याला हे पत्त्याला पूर्ण असंच करायचं आहे. हे बघा.
आपलं पत्ता तयार होईल. त्यानंतर आपल्याला पुढं साखळ्या करून घ्यायच्या. हे बघा, त्यानंतर कट करून घ्यायचे. सेम आपल्याला ह्या साईडला पण सेम असंच करायचे. पत्ता बनवायचे किंवा नाही बनवलं तरी चालेल. दुसऱ्या साईडला हा जास्तीचा जागा हा हाईट करून घ्यायचा आहे. बघा असं आतमध्ये. चला आपण दुसऱ्या साईडला पण सेम असंच बनवून घेऊ. बघा मैत्रिणींनो, दुसऱ्या साईडला अशी साखळी बनवून घेतली. बघा आपलं किती सुंदर असा गजरा तयार झालेला आहे. तुम्ही हा आंबाड्याला लावू शकता. ते खूप सुंदर असा दिसतो हा. थँक्यू फ्रेंड. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.